सगळ्यांना माझा नमस्कार। आदरणीय मंचवर उपस्थित आमचे आदरणीय या राज्याचे मंत्री आणि आमचे गार्जियन मिनिस्टर बावनकुळे साहेब, आमचे प्रताप दादा अडसड आमदार, केवल भाऊ, आमचे मेलघाटचे आमदार प्रवीण दादा, आमचे वरूर मोर्शीचे आमदार, या तिन्ही 2 डिस्ट्रिक्ट आणि 1 शहरचे नवीन अध्यक्षांना मनापासून सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा देते। आणि प्रवीण दादा पोटे, किरण ताई महल्ले, निवेदिताई चौधरी, जयंत दयनकर दादा, शिवराय दादा, किरण भाऊ, सुनील दादा काळे, ललित भाऊ, रवींद्र दादा, शेखर भाऊ, रश्मीताई, संजय भाऊ, चेतन दादा आणि बरेचशी मंडळीला इथे जेवढेही कार्यकर्ता आले आहे, पदाधिकारी आले आहे, मला असं वाटते बरेचसे लोक, काही लोकांना आम्ही मामाजी बोलवतो, काही लोकांना आम्ही काका बोलवतो, काही लोक एवढे अनुभव घेऊन या सभागृहामध्ये बसलेले आहे की भारतीय जनता पार्टी हा पक्ष विचारांवर चालणारी आहे, फक्त तिकीटसाठी नाही, विचार हातात घेऊन काम करणारी पार्टी आहे। आणि त्याच्यापैकी बरेचसे लोकांना मी माझे डोळ्यांनी वल्गावरनं आहे, आमचे काका इथे बसलेले आहे, दिवसावरनं 80-80 वर्षाचे लोक आज या कार्यक्रमामध्ये दादा आपल्यासाठी आले आहे की पक्षाचा कार्यक्रम आहे, पक्षाला आपल्याला परत सपोर्ट करायची आहे। जेव्हा कोणी सोबती नव्हता त्यावेळी पक्षाला हातात घेऊन, ते झेंडा हातात घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचवला आहे। तर त्या सगळे कार्यकर्त्यांना मनापासून मी नमन करते की तुमच्यामुळे हा मंच आम्हाला आज उपलब्ध झाला आणि आमची सारखी पिढी या मंचावर उभी राहून आपल्यासमोर बोलत आहे। पण मी आपल्याला एवढंच सांगेन की दोन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे झालेले आहे दादा। एक तर मेरे मैके से हुआ है, माजी आमदार बिलावेगर दादा, आपको, रविराज भैया को मैं सिर्फ इतना ही बोलना चाहूँगी कि कौन एमएलए है और कौन किसके साथ था, कौन किसके साथ नहीं है। अब हम सब एक साथ हैं। हमको अपनी लड़ाई नहीं, हमको हमारी विचारों की लड़ाई लड़नी है। आम्हाला आमची स्वतःची लढाई नाही आहे, कारण ज्या जिल्ह्यामध्ये एक आमदार आणणं कठीण होता भारतीय जनता पार्टीचा, आज त्याच पूर्ण 8 विधानसभापैकी सगळे 7 विधानसभा आपले चिन्हावर आपण निवडून आणलेले आहे। तर आता हा जेवढेही मंचावर बसलेले आहे सगळे काही ना काही क्षेत्रामध्ये खूप कौतुक स्वर त्यांनी काम विधानसभामध्ये केलं, त्याच्यात कुठेही डाऊट नाही। पण आता आमच्या कार्यकर्त्यांची बारी आहे, जिच्यासाठी आपल्या सगळ्यांना एक होऊन त्यांच्या पाठीशी उभा राहायचं आहे। मी एक कार्यकर्ता म्हणून आपल्या पाठीशी उभी राहीन, मी पक्षाचे विचार घेऊन, ती झेंडा हातात घेऊन आपले कार्यकर्त्यांच्या मागे प्रत्येक गल्लोगल्ली कशा फिरून, कारण काँग्रेसला पाडणं आपल्यासाठी सोपा नव्हता, फक्त आपला विचार सगळ्यात वर होता। म्हणून आपण काँग्रेसचे, भ्रष्टाचारी काँग्रेसची विधानसभामध्ये अशी परिस्थिती निर्माण करून आपले आमदार तेव्हाच निवडून आणू शकलो जेव्हा सगळे विचारांसाठी काम करत होते, व्यक्तीसाठी नाही, विचारासाठी मैदानात उतरा लागेल। आणि कॉर्पोरेशन, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिथे कुठे आमच्या पक्षाचे सिंबलवर आपले लोक उभे राहीन, त्या ठिकाणी परिवार म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीशी उभा राहायचं आहे। बावनकुळे साहेब, आम्ही नशीबवान आहे की तुम्ही आमचे गार्जियन मिनिस्टर आहे। आम्ही नशीबवान आहे की याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस जी आमचे गार्जियन मिनिस्टर होते, कारण ज्यांना अमरावतीशी प्रेम आहे तेच गेल्या 2 टर्म पासून आमचे गार्जियन मिनिस्टर आमच्या मतदारसंघासाठी काम करतात, आमच्या जिल्ह्यासाठी। आता आपलीही वेळ आहे, नवीन अध्यक्ष झाले, वेगळे वेगळे चर्चा झाल्या की कोण कोणी केला, कोणी कोणाला पाठिंबा होता, कोण उभा नव्हता, कोण रेसमध्ये नव्हता, हा तुमचा आमचा सब्जेक्ट नाही आहे। आमचे जे सिनियर लीडर आहे, आमचे जे नेते आहे पक्षाचे, हे त्यांनी आम्हाला नेमलेले उमेदवार आणि नेमलेले अध्यक्ष आमच्या जिल्ह्याला दिले आणि त्या अध्यक्षाला ताकद देण्याचं काम आपण सगळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभा केला पाहिजे। आज कॉर्पोरेशन येणार आहे, आता आमचे नितीन धांडे साहेबांनी सांगितलं दादांनी की 1-1.5 महिन्यात नोटिफिकेशन निघन, काय निघन, आमचे जेव्हा पक्षाने आदेश दिला आम्ही मैदानात कालही होतो, आजही आहे आणि भविष्यात आहे। बरेचसे ऑपोजिशनच्या पार्टीचे लोक
जेव्हा आमची तिरंगा रॅली निघाली अमरावतीमध्ये, तर ते तिरंगा तो भारतीय जनता पार्टीचा एकट्याचा तिरंगा नव्हता, तो तिरंगा या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्तीचा तो तिरंगा होता। आणि ज्या पद्धतीने आमचे लोकांनी इथे तिरंगा, दादा आपल्याला नागपूरमध्ये काढताना बरेचशे ठिकाणी हातात तिरंगा घेऊन जेव्हा आम्ही रोडावर चालत होतो, अभिमान होत होता की हिंदुस्तान के लोग हैं, हम कांग्रेस जैसा नहीं, खाते तो हिंदुस्तान के और गाते पाकिस्तान का है। आणि जेव्हा हातात तिरंगा घेऊन निघालो, बरेचशे लोकांनी म्हटलं भारतीय जनता पार्टीचं हा तिरंगा यात्रा आहे। अरे जेव्हा ऑपरेशन सिंदूर केला ना, तेव्हा आम्ही विचारलं नाही, आमच्या पक्षाने, आपले पक्षाने हे नाही विचारलं की ऑपरेशन सिंदूर आम्ही का करत आहे, की जे लोक तिथे त्या टेररिस्टनी ज्यांना मारलं ते लोक भारतीय जनता पार्टीचे नव्हते, ते हिंदुस्थानी होते। आणि तेव्हा फक्त दोनच जात त्यांना विचारली की तुम्ही हिंदू आहे की तुम्ही मुसलमान आहे की तुम्ही मुस्लिम आहे, तुम्हाला कलमा येते की तुम्हाला नाही येत, तिसरा चौथा कोणताही धर्म कोणताही समाज त्यांनी विचारला नाही। तर इतर जेवढेही लोक हिंदुस्थानमध्ये राहतात त्यांना माझं आव्हान राहील की आपण सगळे एक आहो आणि एक म्हणून आपल्याला लढायचं आहे। इथे फक्त कलमा आणि गीता हेच फक्त दोन वाद राहिलेले आहे, त्यांना कलमा हवाय। अरे आपण डोक्यावर गोळी खाऊ पण कलमा वाचायला कधीही समोर जाणार नाही। अरे जीवापेक्षा प्रेम या विचारांना करून या मैदानात उतरलो आहे। म्हणून आपण सगळे कार्यकर्त्यांना, तुम्ही जेवढेही लोक आहे ते सगळ्या कॉर्नरमध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ता आहे, काही हिंदू संघटना सुद्धा आहे, काही पक्षाचे कार्यकर्ता आमचे आहे, सगळ्यांना विनंती करीन, ही लढाई फक्त अध्यक्षांची नाही आहे, ही लढाई अमरावतीमध्ये, दादा आपल्याला मी सांगते, जेव्हा दंगा आमचे अमरावतीमध्ये झाले तेव्हा सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला झाला असन तर आमचे लोक जे हिंदू विचारांचे होते, जे हिंदू एरियांमध्ये राहत होते, सगळ्यात जास्त त्रास, कारण आमच्या घरात एकच मुलगा आहे आणि ते म्हणते आम्ही फौज उभी करतो। अरे त्यांची फौज जरी राहिली तर आमचे 100 लोक त्यांना भारी जाईन। कल भी तुम्हारे पे भारी थे, आज भी तुम्हारे पे भारी और आगे भी तुम्हारे पे भारी रहेंगे। और कॉर्पोरेशन मध्ये सगळ्यांचा नारा आहे ना, भगवा लागला पाहिजे कमळ सोबत। किती लोकांना वाटते की पंचायत समिती, जिल्हा परिषद, कॉर्पोरेशन आपला कमळ आणि आपला भगवा लागला पाहिजे, त्यांनी हात वरती करून समर्थन करा। मी फक्त आज जेवढेही कार्यकर्ता इथे उपस्थित झाले हैं त्यांना फक्त विनंती, हाथ में हाथ मिलाकर हम लोगों को आगे बढ़ना है। ऐसी कोई ताकत नहीं कि हाथों की ताकत को तोड़ देंगे। और जो अपने आप को बहुत बड़े समझते थे ये जिले में, उनको आप लोगों ने सबको घर पे बिठाया है। अब आप लोगों की बारी है, घर से बाहर निकालकर आपको पद पे बिठाना है और आपले विचारांना तिथपर्यंत न्यायचं आहे। मी बावनकुळे साहेबांना एक विनंती करीन, येणारे काळामध्ये काहीतरी बकरी ईद वगैरे आहे। बावनकुळे साहेब, मला वाटते येणारे काही दिवसामध्ये बकरी ईद आहे। जेवढेही हिंदू संघटना इथे काम करतात आहे, बरेचसे लोक, बरेचसे मुलं त्या गोष्टींवर काम करताय। बकरी ईद साजरी करतात, पण प्रत्येक घराचे मागे जर त्या पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं ते प्रत्येक घराचे मागे नालीचे काठावर बांधलेला गायचा वासरू असते। माझी विनंती राहील ॲज ए गार्जियन मिनिस्टर की या जिल्ह्यामध्ये आपण असताना एकही गायचा वासरू कटला नाही पाहिजे बकरीच्या दिवशी, एवढीच मी आपल्याला विनंती करीन। कारण जिथे आम्ही म्हणतो की गाय हमारी माता है और उस माता को कटते हुए काही कार्यकर्ता त्या दिवशी माझ्याकडे आले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते की बकरी साजरी करत असताना गायांचं वासरूचं गळा कसा कापण्यात येते आणि हे सगळे डायजेस्ट करणारे कोण आहे। तर मी आपल्याला विनंती करीन, नितीन दादा आपल्याला सुद्धा, आपण शहराचे अध्यक्ष आहे, आपणही त्या मुलांना सपोर्ट करून जिथे जिथे अशी प्रॉब्लेम आली आपणही बोला, आम्ही बोलू। आणि आमचे बावनकुळे साहेबांनी जर आदेश दिले की एकही गायचं वासरूला कानावर जर नंबरिंग शिवाय एकही गायचं वासरू कापण्यात आलं त्याच्यावर कारवाई आपण करा। जर एवढेच आदेश दिले तर मला वाटते बकरी ईद मध्ये ते बकरी ईद साजरी करू शकतात, पण ते गायचे वासरू कापून त्यांची ईद साजरी नाही करू शकत। तेव्हा चालला जेव्हा काँग्रेस होती
तेव्हा चालला जेव्हा काँग्रेसचे लीडर इथे नेतृत्व करत होते. आत्ता इथे या हिंदुस्थानचे आणि हिंदूंचे विचारावर काम करणारे लोक आहे. तर एवढी सोपी तुमची ईद जाणार नाही. त्याच्यावर आमचं लक्ष पूर्ण राहील. जिथे ते दिसलं तिथे तुमची. म्हणून आणि बावनकुळे साहेबांना आमचे जिल्ह्याचा आमच्या मतदारसंघाचा विकास होणारच आहे, होतच आहे येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा. पण जेवढे सिनियर लोक आहे त्यांना आमच्या पक्षाकडनं काहीच नको आहे. त्यांना फक्त रिस्पेक्ट, मान सन्मान आणि त्यांचं केलेले कामाचं कौतुक फक्त तेवढंच हवं आहे. आम्ही नक्की प्रयत्न करू की आपल्याला पूर्ण मान सन्मान आणि रिस्पेक्ट आपल्याला नक्की आमच्या पक्षाकडनं भेटेन. आम्ही नवीन आहे, काही चुकलं तर नक्की माफ करा. पण लहान म्हणून काही समज सांगता आला तर नक्की आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या विचारांवर, तुमच्या पावलावर येणाऱ्या भविष्यात नक्की चालू. एवढंच मी तुम्हाला सांगते आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आणि अपनी लड़ाई अपनी है ना, अपनी है कि किसकी है? कितना भी राजकारण हुआ पर राजकारण तो विचारों का ही होगा. दूसरा राजकारण अमरावती जिले में नहीं हो सकता. विचार ही आगे रहेंगे और विचारों के साथ चलेंगे. कई लोग ट्रैक्टर रैली कर रहे हैं, कई लोग कोई रैली कर रहे हैं, उनको सब करने दो. पैसे से जितनी ट्रैक्टर रैली तुमको करना है, पेट्रोल कहाँ से डलवा रहे, कौन पैसे दे रहे, कौन कहाँ से कितने आदमी ला रहे, सब पता है. हम विचारों की रैलियों के साथ और तिरंगा हाथ में लेके आगे बढ़ेंगे. देखेंगे तिरंगे के सामने कौन आता है और विचारों के सामने कौन आता है. सबको दिल से बहुत बहुत धन्यवाद आणि मनापासून राम राम.